पावसानं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या वेदना किती खोलवर आहेत याचं हृदय पिळवटून टाकणारं एक चित्र बीडच्या आष्टी तालुक्यातून समोर आलंय। सुलेमान देवळा इथले शेतकरी अर्जुन खुडके यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसानं हिरावून नेलाय। अतिवृष्टीत शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। सरकारनं जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्यानं संतप्त घोडके यांनी आपली व्यथा जगासमोर मांडण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला। शेतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे फोटो असलेला बॅनर उभारला आणि त्यांच्या समोर चक्क चिखलामध्ये लोटांगण घालत उलट्या डोक्यावर उभं राहून अनोखं आंदोलन केलं। सरकारनं केलेली मदत अपुरी आहे, या मदतीनं शेतकरी कसा उभा राहू शकतो असा सवाल या शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। नको ना बाबा, नको ना त्यांना घाम येत नाही, त्याला घाम येत नाही बाबा, जीव जाईल जीव 5 लाखाची नुकसान झाली माझी आणि 5,000 रुपये दिलेत फक्त मला देवा भाऊनी। एवढ्याच्यात काय होणार आहे मला 5,000नी? माझी 10 लाख रुपये नुकसान झाली, मी आत्महत्या करणार आहे आता। तस नको पर्याय नाही रे मला, नाही तस नको पर्याय नाही ते काय तुमची सांभाळ थोडी येते। आम्ही कर्ज काढले।